सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी भाजपच्या गोटातून। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुंबईतल्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आहे। बावनकुळेंनी दिवाळीच्या शुभेच्छा पंकजा मुंडेंना दिलेल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे भगिनींमध्ये यावेळी चर्चा झाल्याचं कळतंय। यानंतर जाणून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। अद्वै हिरेना मालेगाव सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। रेणुका सूतगिरणी प्रकरणी तसंच जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारावरून उद्धव ठाकरेंनी मोदी शहा आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागलंय। निवडणूक आयोगाने मोदी शहांसाठी आचारसंहिता बदलली आहे का? आयोगाकडून भाजपला आणि आम्हाला वेगळा न्याय का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। निवडणुका फक्त मध्य प्रदेशात म्हणून तिकडेच मोफत अयोध्याबारीची घोषणा का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। तर अमित शहांनी केवळ मध्य प्रदेश नव्हे तर संपूर्ण देशाला मोफत अयोध्याबारी घडवावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर भाजपने आता जोरदार प्रत्युत्तर दिले। काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली असं म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उदय सामंतांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय। निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर अमित शहांवर ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून उदय सामंतांनी सवाल उपस्थित केले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी नौपाडा येथे मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं कळतंय। राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर असून आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवाराच्या निकषावरून त्यांनी टीका केली। पदवीधर निवडणुकीसाठी पदवी नसलेला उमेदवार कसा चालतो? पदवीधरांचा प्रतिनिधी पदवीधर का नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। आमदार बबनराव शिंदे, अजित पवार गटात गेल्यानं शरद पवारांनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आपली चाचपणी पूर्ण केली असून राज्यात 21 जागांवर जवळपास उमेदवार निश्चिती झाली आहे। त्यात मुंबईतही आपल्याला किमान ईशान्य मुंबई ही जागा मिळावी यासाठी ते आग्रही आहेत। राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील सध्या शिवसेनेत असल्यानं या जागेवरून राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचं कळतंय। सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली। रणजित सिंह शिंदे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र आहेत। मात्र रणजित सिंह शिंदे शरद पवारांना भेटल्यामुळे त्यांचे वडील बबन शिंदे नक्की कोणत्या गटात आहेत, अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे, या चर्चांना उधाण आले। सध्या जे राजकारण सुरू आहे असं राजकारण कधी पाहिलं नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे। इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदी जिथं जातील तिथं वैयक्तिक टीका करतात हे योग्य नसल्याचं पवार म्हणाले। पंढरपूरच्या कापसेवाडीत शरद पवार यांच्या उपस्थितीत द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या पूर्वी शरद पवार यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पारनेरमध्ये भाऊबीज कार्यक्रमाला आलेले असताना माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कारचं सारथ्य केलं। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। औटींच्या माध्यमातून लंकेंना शह देण्याचा रोहित पवारांकडून प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। शरद पवार आणि अजित पवार काय करतील हे सांगता येत नाही, ते घटना घडल्यावर कळतं, अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की 60 वर्षात भाजपनं आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय याची भीती नेहमी बाळगली, ती अजून गेली नाही आणि जाणार सुद्धा नाही, असा टोला त्यांनी लगावला। कर्जत जामखेड मतदारसंघातील चौंडी इथं विविध कामांच्या शुभारंभावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राम शिंदे विकास कामांमध्ये खोडा घालतात असा आरोप रोहित पवारांनी केला। दरम्यान हा बालिशपणा असून खोटं बोलण्याला काही मर्यादा असते, असं प्रत्युत्तर राम शिंदेने दिलं। धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात
देणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं। सरकारनं दिलेला शब्द पाळला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदेंनी दिली। दरम्यान माढा मतदारसंघाबद्दल शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते ठरवतील, त्यानुसार निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांची पालघरमध्ये 21 नोव्हेंबर रोजी सभा पार पडणार आहे। या सभेसाठी मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी सुरू आहे। बोईसरमधील सर्कल ग्राउंडवर ही सभा होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा एकदा राज्यभरात पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे दौऱ्याला। यावेळी जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती करणार असून कराड, सातारा, माढा या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। या सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। मात्र त्यांच्या सातारा इथल्या शिवतीर्थावरच्या सभेला मराठा आंदोलक तेजस्वी चव्हाण यांनी विरोध केलाय। नेमका निवडणुकांआधीच आरक्षणाचा मुद्दा कसा तापला, जरांगेंचा बोलवतं कोण हे तपासलं पाहिजे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। सध्या राजकारणात कोण कोणासोबत आहे हेच कळत नाही, इतकी घाणेरडी राजकीय परिस्थिती कधी पाहिली नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवरून नाराजी व्यक्त केली। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून यावेळी त्यांनी मराठा समाज कोणाचं ऐकणार नसल्याचा टोला लगावला। दरम्यान मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। आरक्षण मिळणार नाही म्हणून बातम्या पेरल्या जात असून राज ठाकरेंनी जे आरोप केले ते त्यांनी शोधून काढावं असं स्पष्ट शब्दात जरांगेंनी ठणकावलं। कोल्हापुरात 17 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। दसरा चौका सभेचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून या सभेला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला। सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पंडित यांनी दिली। मराठा आणि धनगर आरक्षणाच्या आंदोलनानंतरच्या मुद्द्यानंतर कोळी समाज आक्रमक झालाय। कोळी समाजाच्या वतीनं 17 नोव्हेंबरला धुळे येथे मंत्रालय अशी पदयात्रा काढली जाणार आहे। आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या बांधव या पदयात्रेत सहभागी होणार आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये उद्या ओबीसी बांधवांची ओबीसी महा एल्गार सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बांधवांनी विविध भागात बॅनर लावले। मात्र गेवराई तालुक्यातील बराणपूर फाट्यावर लावलेले बॅनर काही समाजकंटकांनी फाडले। त्यामुळे ओबीसी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात असून समाजकंटकांवर कारवाईची मागणी केली जाते। स्वच्छता मोहीम हाती घेतली होती आणि सर्व सफाई कर्मचारी आपले सफाईचं काम रस्त्यावरचं गल्लीबोळातलं वसाहतींमधलं करत होते। तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार आला की संपूर्ण मुंबई स्वच्छ करणारे, मुंबईचं आरोग्य चांगलं ठेवणारे, हे स्वच्छता विभागामध्ये काम करणारे सफाई कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय ज्या वसाहतीमध्ये राहत आहेत त्यांची काय अवस्था आहे जरा आपण पाहावं, अशा प्रकारचा माझ्या मनात विचार आला आणि मी इकडे आलो। एका आयुक्त सोबत होते, सुधाकर शिंदे, त्यांची सर्व टीम आणि यांचं काय नाव आपले सपकाळे, आणि त्यानंतर इथं आल्यानंतर पाहिलं की इथे काय काय आवश्यक आहे। मुलांना मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, अभ्यास करायला अभ्यासिका पाहिजे, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पाहिजे, त्यानंतर शौचालयांची पाहणी केली, त्याची अवस्था थोडी जीर्ण होती। त्याचबरोबर इकडे एका घरात बैठ्या चाळीमध्ये मी मगाशी ती मुलगी आपली समृद्धी तिच्या घरामध्ये गेलो, त्यांनी आग्रहाने तिच्या परिवाराने चहा प्यायला सांगितला, चहा घेतला, वरती पत्रा डोक्याला लागत होता। मी आयुक्तांना सांगितले कसं काय व्हायचं, हे सगळं बदला।
जालन्याच्या अंबड इथल्या ओबीसी समाजाची सभा ऐतिहासिक होईल असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी व्यक्त केला। या सभेला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज एकवटल्याचं सभेतून संपूर्ण राज्याला दिसेल असं प्रकाश शेंडगे म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील ओबीसींवरही टीका करताना दिसत आहेत। मात्र ओबीसींनी कुणाचं आरक्षण लाटलं नसून संविधानाप्रमाणे आरक्षण मिळाल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांनी म्हटलंय। ओबीसी नेत्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे सरकारनं त्यांना पुरवलेली सुरक्षा योग्य असल्याचं मत त्यांनी मांडलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंकडून सरकारला वारंवार दिला जात असलेला अल्टिमेटम योग्य नसल्याचंही ते म्हणाले। ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजानं मतदान करू नये असं आवाहन केलं जात आहे। मात्र महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 60% आहे। तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिला आहे। बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। त्यामुळे उद्यापासून बेलापूर ते पेंधर पहिला टप्पा सुरू होणार आहे। राज्य सरकारनं परमिट रूम असलेल्या रेस्टॉरंटमधील मद्यावरची वॅट 5% दुप्पट म्हणजे 10% केले। त्यावर संताप व्यक्त करत नागपूरसह विदर्भातील मद्याचे परमिट रूम बंद ठेवण्यात आले। नागपुरात दिवाळीच्या 2 दिवसात तब्बल 2768.13 टन कचरा संकलित करण्यात आला। शहरातून नियमित 1250 टन कचरा संकलित होतो। मात्र दिवाळीमुळे फटाक्यांचा 150 टन कचरा झाला। या कचरा संकलनासाठी शहरात 5150 स्वच्छता कर्मचारी तैनात होते। पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडं राहणार असल्यानं रांगेत उभं राहण्याचा कालावधी कमी होणार आहे। उमांगम लज या जन्मोत्सवाच्या निमित्तानं दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। या निमित्तानं मंदिरात स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री उमांगम जलचा जो जन्मोत्सव आहे तो कार्तिक शुद्ध चतुर्थीला साजरा करण्यात आला। चंद्रपूर शहरात प्रदूषणाच्या विळख्यात अडकलंय। या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत फॉगर मशीन देण्यात आली। हवेतल्या धुळीचे कण जमिनीवर आणण्यासाठी फॉगर मशीनचा वापर केला जातो। ऊस दराच्या मुद्द्यावरून सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। तासगाव खानापुरातील कारखाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखण्यात आली तर उदगीर कारखान्याच्या शिरगावातल्या कार्यालयाला आंदोलकांनी टाळं ठोकलं। अहमदनगरमधल्या गुहा गावात पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या नंतर तणावपूर्ण वातावरण आहे। कानिफनाथ मंदिरात पोलीस बंदोबस्तात महाआरती आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पडला। मात्र गावकरी संतप्त झाले असून मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोलार इथल्या प्रवरा नदीवर असलेल्या एकेरी पुलामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। शिर्डी शिंगणापूर महामार्गावर असलेल्या या पुलाशेजारी असणारा जुना पूल काही वर्षापूर्वी पाडण्यात आलाय। तेव्हापासून सातत्याने वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याची स्थानिक मागणी करत आहेत। हिंगोलीच्या रिधोरा जांभरुण गावाच्या शेतशिवारात विद्युत तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहेत। विद्युत रोहित्राजवळ ताराही उघड्या आहेत। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। महावितरणने या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सरकारनं थट्टा केल्याची टीका आमदार यशोमती ठाकूरांनी केली। बीड जिल्ह्यात पीक विमा कंपनीनं 241 कोटी दिले। बीडमध्ये शेतकरी राहतात तर अमरावतीत गुरं राहतात का असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला। राज्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातला पाणीसाठा 20% कमी झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या 1200हून अधिक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत आहे। राज्यातील एकूण 2994 धरणांमध्ये सध्या 70.28% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच वेळी तो 90.34% इतका होता। अमरावती जिल्ह्यात संत्र्यावरच्या ग्रीनिंग रोगामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। या रोगामुळे संत्रा फळांचा आकार लहान होतोय। त्यामुळे कृषी विभागानं यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली।
बीडमध्ये दुधाच्या दरात घसरण झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. 9 महिन्यात तब्बल 12 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे. चारा टंचाई, पाणी टंचाई असताना आता दूध दर सुद्धा घसरल्यानं जनावरे सांभाळायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला. सांगलीच्या वसंतदादा कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. ऊसतोड बंदीचं पत्र देऊन सुद्धा ऊसतोड सुरू केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस दरासंदर्भात निर्णय होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याची मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, रोहित्र दुरुस्त करण्यात यावे या मागणीसाठी शरद पवार गटाच्या वतीनं चिंचखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. सोलापुरात गेल्या 3 दिवसापासून पोलीस पाटलांचं उपोषण सुरू होतं. आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घ्यायला लावलं. आमदार राऊतांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करत पोलीस पाटलांच्या समस्या मांडल्या. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पोलीस पाटलांनी उपोषण सोडलं. कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं गेल्या 22 दिवसापासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्यानं जिल्हा परिषद कार्यालय परिसरात भीक मागो आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात येते. दरम्यान आंदोलक महिलांनी भाऊबीजेच्या निमित्तानं खासदार रामदास तडस यांचं औक्षण करत प्रश्न सोडवण्याची मागणी केली. चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलकांची भेट घेत आंदोलकांसोबत दिवाळी फराळ वाटप केलं. जोरगेवारांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी कराडच्या पाटणमध्ये पोलीस पाटलांचं उपोषण सुरू आहे. पाटणच्या प्रांत कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू आहे. अमरावतीत गेल्या 23 दिवसापासून आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार दखल घेत नसल्यानं आंदोलनस्थळी थाळीनाद करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. पंतप्रधान मोदींचा लहान मुलांसोबत खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 शालेय विद्यार्थ्यांसह काही वेळ व्यतीत केला. त्यांच्यासह बाल लीलांचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला. त्यांनी या संदर्भातला व्हिडिओ शेअर केला. उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या 5 दिवसापासून 40 कामगार अडकले. कामगारांना रेस्क्यू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यात नॉर्वे आणि थायलंडच्या पथकाची मदत घेतली जाते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एक पाईप टाकला जातो. काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सामनो परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सुरू करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या बारामुला सेक्टरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. कारवाईत शस्त्राचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. टायगर 3 समोर विधू विनोद चोप्रा यांच्या 12 फेलची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 12वी फेल सिनेमानं गेल्या 21 दिवसात तब्बल 34 कोटींची कमाई केली आहे. अपेक्षेपेक्षा चांगली कमाई या चित्रपटानं केल्याचं बोललं जात आहे. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर कंगनाचा तेजस आणि सलमान खानच्या टायगर 3 समोर 12 फेल सिनेमाची घोडदौड सुरू आहे. रश्मिकानंतर अभिनेत्री काजोलचा सुद्धा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. कॅमेऱ्यासमोर कपडे बदलतानाचा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला. टिकटॉकवरच्या व्हिडिओवरून हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली. एरवी प्रत्येक राजकीय मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंनी अयोध्येतल्या राम मंदिरावरून सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलंय बघूया 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर स्पेशल रिपोर्टमध्ये. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.